मोल कॉन्सेप्ट लेक्चर 2 मध्ये आपण स्टार्टिंगला काय करू, लेक्चर काही क्वेश्चन बघू तर लेक्चर 1चं रिव्हिजन होते. चला बघा. विच स्टेट ऑफ मॅक्झिमम इंटरमॉलिक्युलर फोर्स. इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय? हे IMF सगळ्यात जास्त सॉलिड मध्ये असते का, लिक्विड मध्ये असते का, गॅस मध्ये असते का, प्लाझ्मा मध्ये? हा सांगा एक साथ. आणि सगळ्यात जास्त सॉलिड मध्ये, म्हणजे लिक्विड नाही, गॅस नाही, प्लाझ्मा नाही. सगळ्यात कमी कोणामध्ये असते? तर मॅक्झिमम IMF कोणामध्ये? सॉलिड मध्ये. आणि मिनिमम कोणामध्ये? ठीक आहे. चला बघा. इन गॅसियस स्टेट मॉलिक्युल्स कॅन मूव्ह. मॉलिक्युल्स कुठून कुठे जाऊ शकतात म्हणते? ओनली इन वन डायरेक्शन. फक्त एकाच दिशेमध्ये हलू शकतात का? नाही. ओनली इन फिक्स पाथ. एका ठराविक मार्गातच हलू शकतात का? नाही. रॅन्डमली इन ऑल डायरेक्शन. म्हणजे कुठेही कसंही हलू शकतात का? हो. तर हे तर आहे का? अपवर्ड अँड डाऊनवर्ड ओनली. वर खालीच होऊ शकतात का फक्त? नाही. कुठेही जाऊ शकतात. The number of neutrons in a tripositive aluminum ion. ट्रायपॉझिटिव्हचा अर्थ काय? की अल्युमिनियम घेतलं तुम्ही आणि त्याच्यावर 3 प्लस लिहिलं. विथ मास नंबर 27. त्याचा मास नंबर किती आहे? 27. मास नंबर म्हणजे काय असते? मास नंबर म्हणजे जे असते ते दोघांची बेरीज असते. कोणा दोघांची? प्रोटॉनची आणि न्यूट्रॉनची. तर मास नंबर तुम्हाला किती दिलाय? 27. आणि अल्युमिनियम मध्ये प्रोटॉन आपल्याला माहिती आहे, कारण त्याचा नंबर 13 आहे. म्हणजे प्रोटॉन किती असते? तर 13 प्लस न्यूट्रॉन, आहे की नाही? तर म्हणजे न्यूट्रॉन काढायचं आपलं. इकडे 13 इकडे येऊन काय होतात? मायनस. 27 मायनस 13 इज इक्वल टू न्यूट्रॉन. किती येते? 27 मायनस 13 इज इक्वल टू 14. तर न्यूट्रॉन किती आले मग? 14. द गॅसेस आर हायली कंप्रेसेबल बिकॉज. गॅसेस खूप कंप्रेसेबल असतात, त्यांना दाबून खूप छोटं करता येते. कारण की मॉलिक्युल्स मूव्ह रॅन्डमली. कारण मॉलिक्युल्स कुठेही कुठेही जातात, इकडेही जातात, तिकडे जातात, कुठेही मॉलिक्युल जाऊ शकतात. हे कारण आहे का त्यांचं? हे बरोबर आहे वाक्य, पण त्यांना दाबता येते हे त्याचं कारण नाहीये. द मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज व्हेरी वीक. हेही वाक्य बरोबर आहे की मॉलिक्युलर फोर्स म्हणजे दोन रेणू एकमेकांना खूप कमी बलानं काय करतात? आकर्षित करतात. पण दाबता येतात हे त्याचं कारण नाहीये. तर कारण काय तुमचं? द सेपरेशन बिटवीन मॉलिक्युल इज व्हेरी लार्ज. सेपरेशन म्हणजे जागा. दोन मॉलिक्युल मधली जागा कशी आहे? खूप जास्त आहे. एक इथं आहे तर एक इथं आहे. त्यामुळे त्यांना दाबून एकमेकांच्या काय करता येते? जवळ आणता येते. तर मग हे उत्तर आहे त्याचं कंप्रेसिबलचं. अँड द सेपरेटिंग फोर्स इज स्ट्रॉंग. सेपरेटिंग फोर्स म्हणजे त्यांना जे दूर दूर करायले ते बल स्ट्रॉंग आहे. त्यांना उलट दूर दूर करणार तर बल नसतेच कोणतं. जवळ जवळ ओढणारं तरी बल असते, आणि ते वीक असते गॅसेसमध्ये. स्ट्रॉंग कोणामध्ये असते? सॉलिडमध्ये. तर हे तर वाक्य चूक आहे, कळलं का? हे दोन वाक्य बरोबर आहेत पण ते रिझन नाही. हे वाक्य बरोबर आहे आणि त्याचं रिझन आहे. कशाचं रिझन? कंप्रेसेबलचं. पुढे बघा. व्हॉट इज मॅटर. मॅटर काय असते ते सांगायचंय. एनिथिंग विच हॅज मास बट डज नॉट ऑक्युपाय स्पेस. हे चूक आहे, कारण मासही पाहिजे आणि स्पेसही ऑक्युपाय करते. ठीक आहे. एनिथिंग विच हॅज मास अँड ऑक्युपाय स्पेस. तर हे बरोबर आहे की नाही? एनिथिंग विच नायदर हॅज मास, की मासही नाहीये, नॉर ऑक्युपाय स्पेस, आणि काय नाहीये? स्पेसही नाही. तर हे तर चूक आहे. दोन्ही पाहिजे. उलट याच्यात म्हणाले ते दोन्ही नाहीये म्हणाले, है ना? आणि एनिथिंग विच डज नॉट हॅव मास बट इट ऑक्युपाय स्पेस. तर इथं म्हणाले की मास नाहीये पण स्पेस आहे. तर हे पण चूक आहे वाक्य. सिंपल आहे. मॅटर म्हणजे काय असते? ज्याच्याकडे मासही असते आणि ते स्पेस पण ऑक्युपाय करते, म्हणजे व्हॉल्यूमही असते. तर दोन्ही पाहिजेत. दोन्ही पाहिजे वाला असा ऑप्शन कोणता आहे? नंबर 2. ऑप्शन 1 मध्ये काय म्हणू लागलं? की मास आहे पण स्पेस नाही. ऑप्शन 3 मध्ये म्हणाले की दोन्ही नाही. आणि ऑप्शन 4 मध्ये म्हणाले की काय? बाबा मास नाही आहे पण स्पेस आहे. तर चूक आहेत बाकीची. 3 नंबर 2चं बरोबर आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. लिक्विड्स हॅव डेफायनाइट व्हॉल्यूम. जे लिक्विड आहेत त्यांना एक विशिष्ट व्हॉल्यूम असते का? हो असते. शेप नसते पण काय असते? व्हॉल्यूम. बट नॉट द डेफायनाइट शेप. शेप नसते म्हणाले. तर हे दोन्ही वाक्य, हे म्हणजे हे वाक्य पूर्ण कसं आहे? बरोबर आहे. गॅसेस हॅव नीदर डेफायनाइट व्हॉल्यूम. तर यांना डेफायनाइट व्हॉल्यूमही नाही
नॉट डेफायनाइट शेप, हेही वाक्य बरोबर आहे. गॅसला व्हॉल्यूमही नसते, शेपही नसते. लिक्विडला व्हॉल्यूम असते पण शेप नसते, आणि सॉलिडला दोन्ही असते. तर म्हणून हे दोन्ही वाक्य कसे आहेत, बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन बघा. ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर ऑफ अन एलिमेंट. एक एलिमेंट आहे, त्याचं चिन्ह यम पकडलं, त्याचा ॲटॉमिक नंबर 25 आहे आणि मास नंबर किती आहे, 52 आहे. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन काढायचे. कळालं का? आता जेवढे ॲटॉमिक नंबर असते तेवढेच इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन असतात. तर प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनही 25 झाले, प्रोटॉनही 25 झाले. कळालं का? तर हे दोन तर ऑप्शन कटलेच, सगळेच ऑप्शन कटले, हे की नाही? कारण रिस्पेक्टिव्हली म्हणलं तर पहिल्यांदा 25-25 यायला पाहिजे, हे की नाही? हां, पण आता बघा, तुमचे इलेक्ट्रॉन प्रोटॉन 25-25 यायला पाहिजे, पण तुम्हाला यम मध्ये नाही विचारले. तुम्हाला कशामध्ये विचारलंय? M2+. त्याच्या M2+ आयन मध्ये विचारले. आणि आयनचा अर्थ काय की आता एवढे इलेक्ट्रॉन कमी झालेत. त्याचा ॲटॉमिक नंबर 25 आहे म्हणजे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन 25 पाहिजे होते, पण 2+ म्हणजे 2 इलेक्ट्रॉन कमी झाले. 25 मधून 2 इलेक्ट्रॉन गेल्यावर कोणतं उत्तर उरते तुमच्याकडे? नंबर 4. 23 कळते. कळलं का? पण ॲटॉमिक नंबर 25 आहे आणि प्रोटॉनला काही फरक पडत नाही, तर प्रोटॉन अजूनही 25 आहेत. कळाले का? आणि त्याचा मास नंबर किती आहे? 52. तर तुम्ही मास नंबर मधून काय करता? प्रोटॉन काढता, तर तुम्हाला काय भेटते? नंबर ऑफ न्यूट्रॉन. न्यूट्रॉन किती भेटले? 27. कळाले का? हे इथं बघा, हे +2 असल्यामुळं त्याच्याकडे ॲटॉमिक नंबर 25 होता, म्हणून ते त्याचं प्रोटॉन 25. न्यूट्रॉन कसे काढतात? मास नंबर मधून काय काढायचे? नंबर ऑफ प्रोटॉन. तर किती आलं? 27. आणि इलेक्ट्रॉन कसं काढतात? ॲटॉमिक नंबर मध्ये काय करतात तुम्ही? चार्ज ऍड करता. चार्ज काय करता? ऍड करता. जर कधी तुमचा चार्ज निगेटिव्ह असेल तर. आणि इथं काय केलंय? चार्ज मायनस केलाय. कधी? जेव्हा ते तुमचा चार्ज पॉझिटिव्ह आहे, म्हणजे कॅटायन आहे. तर इथं पॉझिटिव्ह चार्ज होता म्हणून 2 मायनस केलं. 2 जर इथं मायनस असला असता, असं एमच्या डोक्यावर -2, तर 2 तुम्ही प्लस केला असतं इथं, कारण -2चा अर्थ की 2 इलेक्ट्रॉन जास्त आहे. पुढे बघा, मॅटरचे स्टेट तुम्ही कोणते कोणते पाहिले? मॅटरचे स्टेट: सॉलिड. त्याच्यानंतर तुम्ही काय पाहिलं? लिक्विड. त्याच्यानंतर तुम्ही काय पाहिलं? तर बघा, तुम्हाला लहानपणापासूनच माहित आहे, सॉलिडचं तुम्हाला जर लिक्विड करायचं असेल, जसं बर्फाचं उदाहरण घेऊन लक्षात ठेवायचं, तर तुम्हाला गरमी द्यावं लागते की नाही? आणि सॉलिडचं लिक्विड झालं म्हणजे बर्फाचं पाणी झालं म्हणजे बर्फ वितळला म्हणतो आपण, तर त्यालाच मेल्टिंग झालं म्हणतात. काय झालं म्हणतात? मेल्टिंग. सॉलिडचं लिक्विड होण्याला काय म्हणतात? मेल्टिंग. सॉलिडचं लिक्विडला होण्याला काय म्हणतात? मेल्टिंग. पण अजून एक शब्द असते ते तुम्हाला माहित नसेल, त्याला फ्युजन म्हणतात. काय म्हणतात? ठीक आहे. आणि लिक्विडचं गॅस होण्याला काय म्हणतात? जसं तुम्ही पाणी आहे त्याला उकळता, है ना, पाण्याची वाफ झाली म्हणतात, वाफला वेपर म्हणतात. आणि वाफ होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? वेपरायझेशन, आहे की नाही? ठीक आहे. आणि गॅसचं लिक्विड होण्याच्या याला काय म्हणतात? जसं तुमचं पाण्याची वाफ आहे, वाफ असते, थंड होऊन काय होते? पाणी होते की नाही? त्याचं कुकर तुम्ही खोलल्यावर ते पाण्याचे थेंब पडतात ना खाली, ते गॅस झालेले असते, परत त्याचं पाणी होते थंड होऊन. याला म्हणतात कॉन्डन्सेशन. आणि लिक्विडचं सॉलिड होणं म्हणजे जसं तुम्ही पाणी आहे त्याचा बर्फ करणं, यालाच काय म्हणतात? तुम्ही बर्फ करण्यासाठी कुठे ठेवता? फ्रीजमध्ये. त्यालाच फ्रीजिंग म्हणतात. काय म्हणतात? फ्रीजिंग म्हणतात. ठीक आहे. अजून एखादा शब्द जर म्हणलं तर सॉलिडिफिकेशन हे चालते. सॉलिडिफिकेशन, सॉलिड करायला ना तुम्ही, करा. फ्रीजिंग और सॉलिडिफिकेशन. ठीक आहे. पागल कर. कधी कधी तुम्ही काही पदार्थाचं डायरेक्ट गॅस पासून लिक्विड करण्याच्या ऐवजी तुम्ही काय करू शकता? डायरेक्टली तुम्ही काय करू शकता? सॉलिड करू शकता. तर मग या प्रोसेसला डायरेक्ट सॉलिड होण्याच्या, गॅस पासून डायरेक्ट सॉलिड होण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात? डिसब्लिमेशन. काय म्हणतात त्याला? डिसब्लिमेशन. कारण एक प्रोसेस असते जिच्यामध्ये सॉलिडचं डायरेक्ट गॅस होते, त्याला सब्लिमेशन. त्याच्या उलट डिसब्लिमेशन. ओके. किंवा मग याला काय म्हणतात? डिपॉझिशन. काय म्हणतात त्याला? डिपॉझिशन.
ठीक आहे. काही पदार्थ आहे तर तुम्ही डायरेक्ट सॉलिड मधून काय करू शकता, कुठं नेऊ शकता, डायरेक्ट सॉलिडचं त्यांचं काय करू शकता, गॅस. डायरेक्ट सॉलिडचं तुम्ही त्यांचं काय करू शकता, गॅस करू शकता. तर त्यांना काय म्हणतात, डायरेक्ट सॉलिडचं गॅस होण्याला काय म्हणतात, त्याला सब्लिमेशन. सब्लिमेशन. सॉलिडचं गॅस सब्लिमेशन, गॅसचं सॉलिड डिसब्लिमेशन. पुढे बघा, हे लक्षात ठेवा. हे टर्म एक शब्द आहे त्याला म्हणतात सब्लिमेट. सब्लिमेट सबस्टन्सेस. सब्लिमेट सबस्टन्सेस म्हणजे काय, जे पदार्थ सब्लिमेशन करतात. शोज सब्लिमेशन. कोणाला सब्लिमेट सबस्टन्सेस म्हणतात तुम्ही, जे सब्लिमेशन शो करतात. सब्लिमेशनचा अर्थ परत बघा, डायरेक्ट सॉलिडचं कुठं, सॉलिडचं काय होते, डायरेक्ट गॅस. सॉलिडला तुम्ही गरम केल्यावर नॉर्मली लिक्विड होते, पण यांचं काय होतं, डायरेक्ट गॅस. जसं तुमचं कर्पूर गौरम म्हणता की नाही तुम्ही आरती, तर त्याला ते सॉलिड असते, ती कापराची गोळी, आणि त्याला तुम्ही जेव्हा गरम करता त्याचा गॅस होऊन जाते. इथं काही वितळून पाणी होत नाही त्याचं. तर एक्झाम्पल मध्ये तेच घेतात. कापूरला कॅम्फर म्हणतात, कॅम्फर. आणि अजूनही असते ते डांबर गोळ्या, कधी तुम्ही पाहिलं असेल, त्यांना नॅप्थालिन म्हणतात. त्याचं पण डायरेक्ट काय होते, गॅस होते. सॉलिड असतात ते आणि त्यांची डायरेक्ट गॅस होते. ETC. केमिकल क्लासिफिकेशन. केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. केमिकल प्रॉपर्टी, अरे फिजिकल झालं, सॉलिड गॅस सगळं पाहिलं आपण. सॉलिडचे गुण पाहिले, गॅसचे गुण पाहिले, है ना. सॉलिड आणि गॅस आणि लिक्विडचे पण पाहिले. आता केमिकल क्लासिफिकेशन मध्ये आपण त्यांचे दोन मेन प्रकार करतो. एक तर काय करतो, एक काय म्हणतो, प्युअर सबस्टन्स. केमिकली आपण मॅटरचे दोन प्रकार करतो. एकाला म्हणतो प्युअर सबस्टन्स आणि दुसऱ्याला काय म्हणतो आपण, मिक्सचर्स म्हणतो. एक प्युअर सबस्टन्स आहेत, एक मिक्सचर आहेत. प्युअर सबस्टन्स कसे असतात, मेड अप ऑफ ओनली वन टाइप ऑफ पार्टिकल्स. एकाच प्रकारच्या कणापासून बनलेले असतात. पूर्ण पदार्थ आहे त्याच्यात, जे सगळ्यात त्याचा बारीक तुकडा केला आपण, एक तर ॲटम असेल नाही तर मॉलिक्यूल असेल, तर एकाच प्रकारचा असते. त्याच्यात दुसरे एकापेक्षा जास्त पदार्थ नसतात. जसं की आता मी एक डब्बा घेतला आणि त्याच्यामध्ये मी हायड्रोजन गॅस भरला, तर पूर्ण डब्यामध्ये कशाचे रेणू असणार, फक्त हायड्रोजन गॅसचे रेणू असणार. कशाचे रेणू असणार, हायड्रोजन गॅसचे. हे सगळे हायड्रोजन गॅसचे रेणू आहेत. कळलं का, H2 काढायला ना तुम्हाला मी, कारण ॲटम असे एक्झिस्ट करत नाहीत एकट्या, हे रेणू आहेत सगळे. ठीक आहे. तर हे काय, कशाचं उदाहरण आहे, प्युअर सबस्टन्सचं. तुम्ही म्हणसाल, तुम्हाला वाटेल की मी प्युअर सबस्टन्स म्हणजे मग एकाच टाईपचा ॲटम म्हणायलो काय, की नाही. मी जर एखाद्या डब्यामध्ये पाणी जर घेतलं तर ते प्युअर सबस्टन्स आहे. इथं प्रत्येक रेणू कशाचा आहे, सेम आहे. हा, एका रेणूमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहेत, पण प्रत्येक रेणू सेम आहे ना, H2O, आणि त्यांचं प्रमाण कसं असते, फिक्स असते. तर हे पण प्युअर सबस्टन्सेस आहेत. म्हणजे प्युअर सबस्टन्सेसमध्ये कंपाऊंड पण येतात आणि कोण येतात, एलिमेंट पण येतात. हे प्युअर सबस्टन्सेसचे काय गुणधर्म आहे जर बघायचं झालं तर, सेम कंपोजिशन असते. सेम कंपोजिशन म्हणजे त्यांचं जे बनलेलं आहे ते सेम सगळीकडे थ्रू आउट सेम एकाच पदार्थानं बनले. आता इथे या डब्यात जिथं गॅस आहे, इथंही हायड्रोजनच गॅस आहे, इथंही हायड्रोजनच गॅस आहे. तुम्ही जर मिक्सचर सोबत कम्पेअर केलं तर मग तुम्हाला लक्षात येते की सेम कंपोजिशन कशाला नाही म्हणतात. जेव्हा तुम्ही मिक्सचर, समजा एखादी खिचडी वगैरे घेतली तुम्ही, तर अशी जर तुमच्या कुकरमध्ये खिचडी भरलेली आहे, आणि खिचडीमध्ये काय काय असते, तुमच्याकडे तांदूळ आहेत, आलू आहेत, वांगे वगैरे टाकलेत, मिरच्या, कोथिंबीर, टमाटे, तर तुम्ही जेव्हा दर घास खाता त्याच्यात प्रत्येक दर घासामध्ये सेम तांदूळ किंवा तेवढ्याच प्रमाणात तांदूळ, कोथिंबीर, मीठ ते नाही भेटत. कधी आलू लागते, कधी नाही लागत, कधी टोमॅटो येते, कधी नाही येत. त्याला म्हणतात सेम कंपोजिशन नाही म्हणतात. पण जेव्हा तुम्ही पाणी पिता तर दर घोटामध्ये तसंच सेम पाणी जाते, सेम, वेगवेगळं पाणी नाही जात. पुन्हा बघा, आता सेम कंपोजिशन असल्यामुळे होते काय की तुमच्या पूर्ण सगळीकडे सेम प्रॉपर्टीज असतात. प्रत्येक रेणूच्या, प्रत्येक कणाची प्रॉपर्टी सेम आहे. म्हणजे बघा, याची प्रॉपर्टी आणि याची प्रॉपर्टी सेम आहे, याची प्रॉपर्टी सेम आहे, म्हणजे सगळ्यांची प्रॉपर्टी सेमच आहे. पण इथं जेव्हा तुम्ही याच्यासोबत तुलना करता मिक्सचर सोबत, तर एखादा घास तुमचा आलू आला तर वेगळा चव लागते त्याची, म्हणजे चव म्हणजे प्रॉपर्टीच झाली. तर मग आलू वाली चव वेगळी लागते, टोमॅटो मध्ये आला तर वेगळी चव लागते.
कधी कधी मिक्स झालं नसेल खिचडी बरोबर तर मसाले वरच राहतात, खाली खाली तर भातच राहते काही लोकांचं, तर मग ते तर वर तिखट लागते खाली सपक लागते. तर याला म्हणतात सेम, प्रत्येक घासाच्या प्रॉपर्टी सेम नाहीये. पुढे बघा, कांट बी सेपरेटेड. जर हे आपण सेपरेट करू शकत नाही एकमेकांपासून बाय सिंपल मेथड्स like simple method like distillation. डिस्टिलेशनचा आधी अर्थ समजून घ्या. डिस्टिलेशन कसं असते की तुम्ही पाणी घेतलं, ओके, पाण्यामध्ये क्षारही असतात, मिठं वगैरे असतात. ते पाण्याला काय करतात, असं डब्यात घेतात, डब्बा बंद करतात, इथून पाईप टाकतात, असं कळलं का, आणि खालून त्याला काय करतात, उष्णता देतात, खालून काय त्याला आग लावतात, आणि मग आग लावल्यावर पाण्याची काय होते, वाफ होते, आणि ती पाईपमधून जाते, आणि पाईप असा लांब ठेवतात, आणि पाईपाच्या बाहेरून थंड बर्फ लावतात. पाईपाच्या बाहेरून काय लावतात, बर्फ. तर मग आता पाईप थंड होते, त्यामुळे वाफ थंड होते, आणि वाफ थंड झाल्यावर परत त्या वाफचं काय होते, पाणी होते. तर इथं पाणी पडते, कळलं का, या प्रोसेसला डिस्टिलेशन म्हणतात. आता याच्यात होते काय, जेव्हा वाफ होऊ लागली तेव्हा फक्त पाण्याची वाफ होते, मधल्या क्षार वर जात नाहीत वाफासोबत. तर इकडे जे येते ते शुद्ध पाणी असते, कळलं का, फक्त H2Oचाच रेणू, त्याच्यामध्ये ना NaCl येणार, ना MgCl येणार, कोणते क्षार नाही येत. तर याला काय म्हणतात, डिस्टिलेशन. आता डिस्टिलेशननं तुम्ही शुद्ध केलं, काय शुद्ध केलं, खारट पाण्याला एकदम प्युअर पाणी केलं. मग पाणी आणि खारं पाणी हे जे आहे त्याला म्हणून मग मिक्सचर म्हणतो आपण. पाणी प्लस मीठला काय म्हणतो आपण, मिक्सचर, कारण त्या डिस्टिलेशननं वेगळं करता आलं आपल्याला. पण पाण्यामधला हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळं नाही करता येत डिस्टिलेशन, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो प्युअर सबस्टन्स, जे की डिस्टिलेशनने वेगळं नाही करता येत. इथलं हायड्रोजन तुम्हाला वेगळं आणि ऑक्सिजन वेगळं काढता येत नाही. पण पाण्यामध्ये जे मिठाचे रेणू आहेत ते पाण्यापासून वेगळे काढता येतात, जरी ते विरघळले असतील तरी पण मग ते इम्प्युअर मध्येच येतात. मग त्याला आपण ते म्हणून तर मिठाचं पाणी एक वेगळा कंपाऊंड नसते, मीठ एक स्वतः वेगळा कंपाऊंड आहे, पाणी वेगळा कंपाऊंड आहे. ते सध्या पाण्यामध्ये मीठ विरघळलंय, हे मिक्सचर आहे, सोल्युशन आहे, कंपाऊंड नाही बनला ते नवीन. तर प्युअर सबस्टन्सेस मध्ये फक्त कंपाऊंड आणि एलिमेंट येतात, एवढं लक्षात ठेवा. आता इम्प्युअरचं बघा. इम्प्युअर मध्ये जर तुम्ही बघितलं तर आता जसं मी उदाहरण दिल्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. एक डब्बा घेतला तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्ही काय भरलं, पाणी भरलं तर कोणते रेणू असणार आहेत, H2O. असे H2Oचे खूप रेणू असणार आहे. त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं तुम्ही, तर मीठ टाकल्यामुळे Na+ आणि पाण्यात टाकल्यावर विचरण होते, माहिती आहे तुम्हाला, Na+, Cl- असं वेगळं होणार आहे. तुम्ही अजून दुसरे काही पदार्थ MgCl टाकला असेल तर Mgचे पण येणार रेणू, आहे की नाही. तर असं याला काय म्हणतात आता, मिक्सचर. कारण याच्यात काही प्रमाण फिक्स नाही, तुम्ही मीठ जास्त टाकलं तर Na जास्त येतात, MgCl तुम्ही जास्त टाकलं तर Mgचे रेणू जास्त येतात, पाणी कमी असेल तर पाण्याचे रेणू कमी असतात. तर ह्याच्यात काही फिक्स प्रमाण नाहीये, म्हणजे याचं कंपोजिशन, प्रमाण फिक्स नाही म्हणजे कंपोजिशन कसं नाहीये, सेम नाहीये. ठीक आहे, आता याचे गुण बघा. कंपोजिशन नॉट फिक्स्ड. असं कोणतं फिक्स नसते की 1 लिटर पाण्यामध्ये तुम्ही 1 चमचा मीठ टाका. पुढचा पॉइंट काय, मेड अप ऑफ डिफरंट एलिमेंट्स. तर वेगवेगळ्या एलिमेंट्स पासून बनलेलं असू शकतं, आणि अजून काय असू शकतात, वेगवेगळे काय असू शकतात, कंपाऊंड्स. सगळे एकत्र आलेत, मिक्स झालेत, म्हणून तर त्याला मिक्सचर म्हणतात. मिक्स झालेत पण काही त्यांचं फिक्स प्रमाण नाहीये, कोणी जास्त कोणी कमी वेगवेगळं असू शकते. मेड अप ऑफ डिफरंट एलिमेंट्स अँड कंपाऊंड इन रँडम रेशो, म्हणजे त्यांचा प्रमाण फिक्स नाही, त्यालाच काय म्हणतात, रँडम रेशो. रेशो म्हणजेच गुणोत्तर, काही त्यांचं गुणोत्तर फिक्स नाही. तुम्ही पाणी जर बघितलं तर त्यात गुणोत्तर फिक्स असते, हायड्रोजनचं वजन आणि ऑक्सिजनचं वजन कसं असते, फिक्स असते. पण तुम्ही मिठाचं पाणी घेतलं तर त्याच्यात काही फिक्स नाही, त्याच्यात मिठाचं आणि पाण्याचं काही थोडीच रेशो फिक्स असते, ते तुमच्या मनावर आहे. मिक्सचर्स कॅन बी सेपरेटेड, म्हणजे तुम्ही जे आधी मिक्स केलते जसं मीठ आणि पाणी, ते तुम्ही सेपरेटही करू शकता बाय सिंपल मेथड्स. साध्या तुम्ही प्रक्रियेनं त्याला वेगळं करू शकता, जसं की काय, डिस्टिलेशन मेथडनं तुम्ही काय करू शकता, डिस्टिलेशन, फिल्ट्रेशन, अशा वेगवेगळ्या मेथडनं तुम्ही जे मिक्सचर आहेत ते काय करू शकता, वेगवेगळे करू शकता. म्हणजे त्याच्यातले घटक जे मूलद्रव्य आणि कंपाऊंड आहेत ते वेगवेगळे करू शकता.
आता बघू प्युअर सबस्टन्स डिटेलमध्ये. प्युअर सबस्टन्स म्हणजे आता तुम्ही लक्षात ठेवायचं एलिमेंट आणि कंपाऊंड. प्युअर सबस्टन्सेस त्याच्यामध्ये पण परत दोन प्रकार असतात. एक असते एलिमेंट्स आणि एक असते कंपाऊंड्स. यांच्यामध्ये काय फरक आहे? एलिमेंट्स सगळे एकाच प्रकारच्या ऍटम पासून बनलेले असतात, है की नाही. याला काय म्हणतो आपण? मेड अप ऑफ ओनली वन टाइप ऑफ ॲटम्स. वन टाइप ऑफ ॲटम्स, एकाच प्रकारच्या ॲटम्स पासून हे बनलेले असतात. कळालं का? किंवा एक जसं की उदाहरण बघितलं तुम्ही जर, तर याची हे ॲटम जर बघितला तर याला तुम्ही काय म्हणणार? एलिमेंट, कारण याच्यात एकाच प्रकारचा ॲटम आहे. कोणतं? हेलियमचे. नंतर H2 हे बघा, हे एलिमेंटच आहे. आता हे काय, हे आहे रेणू, कारण याच्यामध्ये दोन ॲटम आहेत, पण दोघंही कशाचे आहेत? हायड्रोजनचे आहेत. N2 हे पण काय? एलिमेंटच आहे. ठीक आहे. तर एलिमेंट्स कोण असतात? तुम्हाला कोणत्याही ॲटमचं चिन्ह दिसलं तर ते तुम्ही काय म्हणणार? एलिमेंट्स. किंवा होमो ॲटमिक मॉलिक्यूल आहे. कोण? होमो ॲटमिक मॉलिक्यूलचा अर्थ काय? मॉलिक्यूल म्हणजे काय? रेणू म्हणजे काय? एकापेक्षा जास्त ॲटम. पण होमो ॲटमिकचा अर्थ काय? की सेम ॲटम दोनदा तीनदा. जसं मी इथं लिहिलं, याला होमो ॲटमिक मॉलिक्यूल म्हणतात. N2 आहे ते रेणू, पण कशाचा रेणू आहे? एलिमेंटचा. H2 आहे ते रेणू, पण ते कशाचा? ते रेणू कशाचा आहे? एलिमेंटचा. हेलियम हे काय नाही, रेणू नाही, हे काय? ॲटम आहे. ठीक आहे. तर मग तुम्हाला एलिमेंट कोणते असणार आहेत? ॲटम्स आणि होमो ॲटमिक मॉलिक्यूल. कंपाऊंड्स बघा तुम्ही. कंपाऊंड्स कसे असतात? एकापेक्षा जास्त प्रकारच्या ॲटम पासून बनलेले असतात. मेड अप ऑफ 2 or more टाइप्स ऑफ. टाईप म्हणावं लागतं, नुसतं 2 or more ॲटम म्हणता येत नाही. मग हे इथं 3 ॲटम आहेत, पण हे कंपाऊंड नाही, हे आता एलिमेंट आहे. कळले का? टाईप म्हणजे प्रकार, वेगवेगळ्या प्रकारचे पाहिजेत. जसं की एक्झाम्पल, इथं CO2 बघा, इथं 3 ॲटम आहेत, पण किती प्रकारचे ॲटम आहेत? 2 प्रकार, म्हणून हे कंपाऊंड आहे. इथं H2O, इथं पण 3 ॲटम आहेत, पण प्रकार किती आहेत? 2, एक हायड्रोजन आणि एक कोण? ऑक्सिजन. पुढे तुम्ही कोण बघता? H2SO4, इथं किती प्रकारचे ॲटम आहेत? 3. ॲटम किती आहेत? 7. काल बघितलं ना, ॲटम म्हणजे काय? ॲटॉमिसिटी असते. H3PO4 ॲटॉमिसिटी किती आहे? 8. आणि ॲटम्स किती प्रकारचे आहेत? 3. चला आता मिक्सचर बघू. मिक्सचर प्युअर सबस्टन्सेस मध्ये झालं ॲटम्स आणि कंपाऊंड्स. आता मिक्सचरमध्ये परत 2 प्रकार असतात. एक असते कोणते मिक्सचर? होमोजिनस मिक्सचर. आणि एक कोणते असते? तर हेटेरो. होमोजिनसचा अर्थ काय? की सगळीकडे समान प्रमाणात असतं, है की नाही. समान प्रमाणात त्याचं युनिफॉर्म. बघा, युनिफॉर्म म्हणजे सेम. युनिफॉर्म प्रॉपर्टीज, सगळीकडे प्रॉपर्टीज कशा असतात? त्याच्या सेम असतात. आणि कंपोजिशन. बघा, होमोजिनस मिक्सचर म्हणलं की आधी पटकन शिकताना तुमच्या दिमागात पटकन आणायचं, मिठाचं पाणी काय असते? होमोजिनस मिक्सचर. आणि तुम्ही पाण्यामध्ये माती, दगड, धोंडे टाकले तर त्याला कोणतं म्हणतात? हेट्रोजेनस. ज्या गोष्टी एकमेकांमध्ये विरघळतात त्यांचं कोणतं मिक्सचर बनते? होमोजिनस. एक जीव म्हणतात त्याला, एक जीव मिश्रण. युनिफॉर्म प्रॉपर्टीज आणि युनिफॉर्म काय? कंपोजिशन. थ्रू आउट द मिक्सचर म्हणजे काय? सगळीकडे. थ्रू आउट द मिक्सचर याचा अर्थ सांगतो एकदा. जर तुम्ही एक डब्बा घेतला, त्याच्यात पाणी भरलं इथपर्यंत, आणि पाण्यामध्ये मीठ टाकलं, आणि मीठ हलवलं आणि विरघळल्यानंतर तुम्ही चेक केलं. पहिल्यांदा तुम्ही काय केलं? चमच्यामध्ये इथलं पाणी भरून घेतलं आणि पिलं तर तेवढंच खारट लागते. दुसऱ्यांदा तुम्ही काय केलं? चमच्यामधलं इथलं पाणी भरून खाल्लं तर तेवढंच काय लागते? खारट लागते. पण आता याला काय म्हणून याला कोणतं मिक्सचर म्हणतात? होमोजिनस. पण दुसऱ्या वेळेस तुम्ही काय केलं? एक डब्बा घेतला, त्याच्यात काय टाकलं? पाणी टाकलं, आणि पाण्यामध्ये तुम्ही काय टाकली? रेती टाकली. ओके, रेती टाकली. त्याच्यानंतर तुम्ही काय केलं? की इथलं चमचाभर पाणी घेतलं तर याच्यात रेतीचे कण कमी येतात, आणि नंतर पुढच्या वेळेस इथलं चमचाभर पाणी घेतलं तर याच्यात रेतीचे कण कसे येतात? जास्त, कारण ते जड असतात, ते खाली जाऊन बसतात. तर याला म्हणतात कंपोजिशन. थ्रू आउट द मिक्सचर सेम नाही, म्हणजे वर वेगळं आणि खाली वेगळं. इथं थ्रू आउट द सेम आहे, वर आणि खाली कसं आहे? एकदम सेम आहे.
तर मग आता याला कसं लिहिणार तुम्ही? याला युनिफॉर्म लिहिलं तर याला काय लिहिणार? नॉन युनिफॉर्म प्रॉपर्टीज आणि कंपोजिशन. हे नॉन युनिफॉर्म शब्द दोघांसाठी पण आहे, प्रॉपर्टीज आणि कंपोजिशन साठी. थ्रू आउट मिक्सचर. चला पुढचा पॉइंट बघा. आता ऍटम बद्दल बघायचं आपल्याला. ऍटम बघा. ऍटम काय असते? स्मॉलेस्ट पार्टिकल, स्मॉलेस्ट युनिट ऑफ काय असते? मॅटर असते. मॅटरचा सगळ्यात छोटा कण असते, मॉलिक्युलहून छोटा कण असते. त्याच्यानंतर ऍटमच्या मध्ये जे कण असतात त्यांना काय म्हणतात? सब ऍटमिक पार्टिकल्स. तर ऍटमहून छोटे जे असतात देअर आर सब ऍटमिक पार्टिकल. जसे की कोण आहे? प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन. ठीक आहे. सब ऍटमिक पार्टिकल्स आपण काय करू? एक चार्ट करू. सब ऍटमिक पार्टिकल्स. ओके. त्याच्यानंतर चार्ज बघू त्यांच्यावरच. त्याच्यानंतर रिलेटिव्ह चार्ज बघू. त्याच्यानंतर त्याचं मास बघू. आणि शेवटी रिलेटिव्ह मास बघू. ठीक आहे. चला पहिला सब ऍटमिक पार्टिकल आहे इलेक्ट्रॉन. त्याचं चिन्ह कसं असणार आहे? असं, किंवा साधं ई पण लिहू शकतो आपण. किती आहे त्याच्यावर बाबा चार्ज? कोणी सांगू शकते का त्याचा? हा सांगा, एक हात वर करा. हा 1.6 गुणिले 10चा मायनस. हा 18. ठीक आहे. चला रिलेटिव्ह चार्ज. त्याला रिलेटिव्ह चार्ज काय म्हणजे? आपण त्याला काय करतो? इलेक्ट्रॉनवरचा चार्ज किती पकडतो? -1 आहे. त्याचं एक्झॅक्टली वजन किती आहे? वजन, मास. हा 9.1 गुणिले 10चा मायनस 31वा घात किलो. 10चा मायनस 31वा घात kg. ठीक आहे. आणि रिलेटिव्ह मास त्यालाच काय म्हणतो आपण? इलेक्ट्रॉनला मास नाही म्हणतो. मास नाही तर त्याचं मास किती लिहितो आपण? इलेक्ट्रॉनचं 0 AMU लिहितो. काय लिहितो? 0 AMU. किंवाच प्रोटॉनच्या 1/118 म्हणजे 1800 पट कमी असते ना, म्हणजेच कसं असते? 1/1837. ठीक आहे. हे मी लिहित राहतो, काय नाही तुम्हाला दिसलं नाही तर नाही. त्याच्यानंतर मी नंबर 2 टाकायलो प्रोटॉन. प्रोटॉनचं चिन्ह काय घेऊ शकतो आपण? P किंवा P+. प्रोटॉनवर किती चार्ज असते? तेवढाच असते जेवढा इलेक्ट्रॉन असते, पण प्लस मध्ये. प्लस 1.6 × 10⁻⁻19 कुलोम. आणि रिलेटिव्ह चार्ज काय म्हणतो आपण? याला +1 मानतो. याचं वजन किती असते? 1.67 गुणिले 10चा मायनस 27वा घात किलो. आणि रिलेटिव्ह मास काय म्हणतो आपण? त्याला 1 AMU म्हणतो. 1 AMU. चला पुढचा नंबर 3चा पार्टिकल कोणता आहे तुमचा? न्यूट्रॉन.
न्यूट्रॉनचं चिन्ह काय स्मॉल एन. त्याच्यावर चार्ज असते का नाही, तर चार्ज किती 0 किंवा न्यूट्रल म्हणतात. तर याचं चार्ज 0 आहे, तर मग रिलेटिव्ह चार्ज पण काही नसणार, तर तेही 0 असणार. पण याला वजन असते एक्झॅक्टली केवढं, प्रोटॉन एवढं. तर 1.67 गुणिले 10⁻27 किलो. आणि रिलेटिव्ह वजन किती म्हणतो आपण त्याला, आपण 1 AMU म्हणतो, 1 AMU.